So Indian Accounting Standard 102 share based payment. Share based payment म्हणजे काय की बेसिकली कंपनी इज इश्युइंग शेअर्स ऍज अ पेमेंट. आता याच्यामध्ये इट कॅन बी लाईक दे हॅव बॉट सम ऍसेट but they don't have money in cash to pay, so त्याच्या against they are issuing shares. So for example they bought plant machinery and to the supplier they have issued shares. So अशा normally entry काय असते, bank counter, suppose they bought a plant machinery, so we can say plant machinery comes in, shares are given, so the entry is plant and machinery to share capital. एवढंच आहे, plant machinery to share capital. आता हे एक प्रकारचं झालं बिकॉज ऍसेट्स वे बॉट अँड त्याच्या अगेन्स्ट शेअर्स दिले गेले. सेकंडली असं पण होऊ शकतं की एम्प्लॉईजला स्टॉक ऑप्शन आपण देतो, एसॉप, ते पण याच्या अंडर येतं. शेअर बेस्ड पेमेंट मध्ये एसॉप पण येतं की एम्प्लॉईजला एक सांगितलेलं असतं की तुम्हाला आम्ही शेअर ऑप्शन द्यायला तयार आहोत. प्रत्येक एम्प्लॉईला 100 शेअर्स आम्ही देतोय. प्राइस पण त्यांनी ठरवलेली असते की ही प्राइस या प्राइसला तुम्ही बाय करू शकता. जनरली इट इज अ डिस्काउंट प्राइस टू द मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये सपोज ₹200 रेट चाललाय तर ह्यांना ते कदाचित ₹100 ऑफर करतील. व्हेरी चीप रेट. सो एम्प्लॉईज ते सांगतात की आम्ही तुम्हाला एक्स अमाऊंट ऑफ शेअर्स ऑफर करतोय की प्रत्येक एम्प्लॉईला 100 शेअर्स. सो आज आम्ही तुम्हाला ऑफर करतोय. नॉर्मली कसं असतं की ऑफर केल्यापासून 1 वर्षानंतर ते एसॉप त्या एम्प्लॉईज मध्ये वेस्ट होतात. सो मिनिमम 1 वर्ष मध्ये लागलं पाहिजे, मिनिमम. इट कॅन बी 3 years 4 years ऑल्सो. सो आज आम्ही तुम्हाला शेअर ऑप्शन अनाऊन्स करतोय, लाईक ग्रँट करतोय. तुमच्यात ते वेस्ट होतील 1 वर्षाने, 2 वर्षाने, 3 वर्षाने, डिपेंडिंग अपॉन व्हॉट द कंपनी हॅज प्लॅन्स. सो सपोज दिस आहे की आज आम्ही तुम्हाला ऑप्शन देतोय, पण हे तुमच्यामध्ये वेस्ट होणार आफ्टर 3 years. याचा अर्थ काय की सपोज यू आर माय एम्प्लॉईज अँड आय ऍज अ कंपनी टेल यू की मी तुम्हाला एसॉप देतोय, दोघांना 100 शेअर्सची ऑफर देतोय ऍट ₹100 इच. तुम्ही ₹100 बाय करू शकता. मार्केट प्राइस 300 चालली आहे. पण तुमच्यात ते वेस्ट होणार आफ्टर 3 years. याचा अर्थ काय की तुम्ही माझ्याकडे 3 वर्ष काम केलं कंटिन्युअस, त्याच्यानंतर तुमच्यात ते वेस्ट होणार. सो काइंड ऑफ आय एम बायिंग युअर लॉयल्टी ऑल्सो. सो चान्सेस आर की यू माइट कंटिन्यू वर्किंग फॉर मी फॉर 3 years बिकॉज तुम्हाला माहिती आहे की 3 वर्षाने शेअर्स तुम्हाला मिळणार आहेत. सो हे एक रिझन असं पण असतं की एम्प्लॉईजचं टर्नओव्हर कमी करण्यासाठी, म्हणजे एम्प्लॉई सोडून जातात वगैरे, एक लॉयल्टी बाय करण्यासाठी पण असतं. ऍट द सेम टाइम इट इज वे ऑफ कीपिंग द एम्प्लॉईज हॅपी ऑल्सो. दे फील की दे आर ऑल्सो द ओनर्स ऑफ द कंपनी विच दे आर वर्किंग. सो त्यामुळे सगळ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते ऑफर एसॉप टू देअर एम्प्लॉईज. सो हे पण एक शेअर बेस्ड पेमेंट आहे, अगेन फॉर देअर सर्व्हिसेस. तुमच्या सर्व्हिसेससाठी मी तुम्हाला शेअर्स पण देतोय. पण देर इज ऑलवेज अ टाइम गॅप की मी तुम्हाला आज ऑफर केलंय, पण तुमच्यात ते बेस्ट होणार मिनिमम 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, कधी पण जेव्हा मी ठरवेन तेव्हा. सो तितका टाइम साठी तुम्हाला माझ्याकडे काम करायलाच लागेल, तरच तुमच्यात ते वेस्ट होणार. जर मी म्हटलंय की 3 वर्षानंतर तुमच्यात वेस्ट होणार आणि त्याच्या आधीच तुम्ही सोडून गेलात, 2.5 वर्षानंतर तुम्ही सोडून गेलात, तर तुम्हाला मिळणार नाही शेअर्स. यू हॅव टू कम्प्लीट दॅट पिरियड, देन ओनली तुमच्यात वेस्ट होणार. नाहीतर असं होणार की तुमच्यात वेस्ट व्हायच्या आधीच तुम्ही सोडून गेलात. सो ऑब्व्हियसली वोंट गेट द शेअर्स. So this is what we are gonna study. Then there is something called as share based payment मध्येच cash based payment. म्हणजे हे एसऑप सगळंच असणार आहे. फक्त ऍट द एंड ऑफ 3 years मी तुम्हाला कॅश मध्ये पे करेन. म्हणजे इट्स लाईक मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला मी 100 शेअर्स ऑफर करतोय, पण सब्जेक्ट टू 3 वर्ष तुम्हाला काम करायला लागेल. 3 वर्षाने सपोज तुम्ही टिकलात, तर 100 शेअर्स इंटू द मार्केट प्राइस तेव्हा जी असेल तेवढं तुम्हाला मी कॅश मध्ये देईन. त्याला कॅश बेस्ड पेमेंट. सो इन्स्टेड ऑफ सेटलिंग इन शेअर्स आय विल सेटल.
आणि या केसमध्ये तुम्हाला काय पे करायची गरज नाही कॅश बेस मध्ये, मी तुम्हाला कॅश देतोय. सो इट इज लिंक टू द शेअर प्राइस, लाइक डेरिव्हेटिव्ह. इट इज लिंक टू द शेअर प्राइस. सो ऍट द एंड ऑफ थर्ड इयर मी तुम्हाला फक्त कॅश पेमेंट करतोय. वेरएस इथे कसं होतं, एसऑप मध्ये कसं होतं, की आफ्टर 3 years यू विल हॅव टू बाय द शेअर्स ऍट दॅट रुपीज. तुम्हाला डिस्काउंट रेटला मी शेअर्स देतोय. 3 वर्षांना तुम्हाला ते ऑप्शन मिळेल. इट कॅन बी डिस्काउंटेड ऑर फ्री ऑल्सो. नॉर्मली थोडी कमी प्राइसला असतात. कॅश बेस मध्ये कसं असणार, की ऍट द एंड ऑफ द थर्ड इयर मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला 100 शेअर्स मी द्यायला तयार आहे. फक्त सेटलमेंट मी कॅश मध्ये करेन. म्हणजेच काय, 3 वर्षानंतर तुम्ही जर टिकलात तर तुम्हाला 100 शेअर्स मी द्यायला तयार आहे. इंटू तेव्हाची मार्केट प्राइस जी काय असेल, तुम्हाला मी कॅश देईन. तुम्हाला कॅश मिळाली. त्याला स्टॉक ॲप्रिसिएशन राईट्स असं म्हणतात. इट इज लिंक टू द शेअर्स ऑर द प्राइस, बट सेटल्ड इन कॅश अल्टिमेटली. सो आपण बघूया आता. हेच आपल्याला बघायचं आणि याचं अकाउंटिंग बघायचं. अकाउंटिंग इज व्हेरी सिम्पल. बट आता मी तुम्हाला असं बोललो, की एसऑप वगैरे असेल, तर हे सपोज 3 वर्षानंतर तुमच्यात वेस्ट होणार आहे. 3 वर्षानंतर. सो 3 वर्षाच्या एंट्री आपल्याला करायला लागतात. सो एव्हरी इयर थोडं आपल्याला रेकॉर्ड करत राहायला. थोडं म्हणजे बेसिकली बेस्ड ऑन एस्टिमेट्स. ॲट द एंड ऑफ द फर्स्ट इयर मला किती वाटतं, किती एम्प्लॉईज एसऑप एक्सरसाइज करतील, त्याप्रमाणे आय हॅव टू क्रिएट अ लायबिलिटी. सेकंड इयरच्या एस्टिमेट किती लोक करतील, कारण एव्हरी इयर द एस्टिमेट विल चेंज. तर आता स्टार्टिंगला माझ्याकडे मे बी 500 एम्प्लॉईज होते, पण बाय द टुवर्ड्स द एंड ऑफ द थर्ड इयर आय माइट हॅव ओनली 400 एम्प्लॉईज. तेच लोक एक्सरसाइज करतील. सो द एस्टिमेट ऑफ एम्प्लॉईज एक्सरसाइजिंग द ऑप्शन ऑर कंटिन्यू विथ मी विल चेंज. परत देर असे एम्प्लॉईज ऑल्सो, की ज्यांना ऑफर केलंय पण दे माइट नॉट एक्सरसाइज, दे माइट नॉट बी इंटरेस्टेड. आता कंपनीचं लॉस मेकिंग असेल माझी, तर ते विल बी लाईक, कशाला मला शेअर्स नको. तर सम एम्प्लॉईज हू डोंट टेक. असे पण लोक असतात जे राईट इश्यू पण घेत नाही. पण त्यांचं होतं, की पैसे नाही आहेत किंवा फालतू कंपनी आहे, ह्याचे काय राईट्स घ्यायचे वगैरे. लाईक दॅट. ठीक आहे. सो लेट्स सी. सो इंट्रोडक्शन मध्ये दिलंय, ऍज द नेम सजेस्ट, इट इज अ पेमेंट बेस्ड ऑन प्राइस और व्हॅल्यू ऑफ शेअर्स. Entities often grant shares or share options to employees or other parties. Share plans and share option plans are a common feature of employee remuneration. So normally companies मध्ये पण तुम्ही बघितलं तर एम्प्लॉईज, एस्पेशली मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्या रेम्युनरेशन म्हणजे एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनचा एक मेजर पार्ट एसऑप पण आहे. आज महिंद्रा वगैरेचे एम्प्लॉईज मी बघितले, दे आर सो हॅपी. कारण त्यांना जुने जे एम्प्लॉईज आहेत त्यांना भरपूर शेअर्स अलॉट झाले. तेव्हा 50 रुपयाला अलॉट झाले. आज त्याची प्राइस काय असेल. आणि इन्फोसिस घ्या किंवा टीसीएस घ्या. सो दे आता आता रिसेंटली HCL, विप्रो हे लोक तर त्यांच्या एम्प्लॉईज असे म्हणजे वाटत राहतात शेअर्स. इव्हन सगळ्या ज्या अमेरिकन कंपनीज आहेत इंडियामध्ये, तर त्यांच्या एम्प्लॉईजला ते शेअर्स देतात. इव्हन त्यांचे लिस्टिंग कधी कधी फॉरेन मध्ये असतं. आता एक कंपनी आहे, माझे काही फ्रेंड्स आहेत तिकडे, ग्लोबॉप म्हणून, SNC अँड ग्लोबॉप. सो इट्स अ नॅसडॅक लिस्टेड कंपनी, US लिस्टेड कंपनी. तो दरवर्षी त्यांच्या सगळ्या टॉप मॅनेजमेंटला आणि काही एम्प्लॉईजलाही, मॅनेजर लेवल वगैरे, त्यांना ते हे देतात, एसऑप देतात दरवर्षी. त्या सगळ्यांना शेअर्स दिलेले आहेत आणि त्यांची शेअर्स लिस्टेड आहेत तिथे नॅसडॅकवर. दे आर सो हॅपी. त्यांचं असं आहे की आता कधी कंपनी सोडणारच नाही. मग तिकडेच त्यांचा एक डिरेक्टर होता आमच्या ओळखीचा, तर त्याने आता तिकडेच त्यांचं ऑफिस इकडे आहे, मालाड आणि ऐरोळी वगैरे. त्याने आताच एक मालाडला फ्लॅट घेतला एसऑप विकून. म्हणजे विचार करा, फक्त एसऑप विकून त्याने फ्लॅट घेतला. इतके त्याला एसऑप मिळाले. आणि ही स्टोरी त्यांच्या ऑफिसमध्ये फेमस झाली. म्हणजे दे वर लाईक सो प्राऊड, की बघा एसऑपवर आम्ही फ्लॅट घेऊ शकतो आज. असं. सो ऑब्व्हियसली ना, अशा कंपनीत तर कोणी पण काम करायला लागेल. मलाही आवडेल. दॅट इज वाय पीपल वेन दे जॉइन महिंद्रा अँड ऑल दॅट, दे डोंट लिव्ह. बिकॉज असं तुम्हाला जर एवढं खुश ठेवणार असतील, म्हणजे लोक जे इकडे काम करायचे इतके वर्ष, त्यांच्या मुलींची लग्न, मुलांचं शिक्षण सगळं त्याच्यावर झालं.
So share plans and share option plans are a common feature of the employee remuneration for directors, senior executives, and many other employees. Obviously, एका क्लासच्या वर they will give shares. Some entities issue shares or share options to pay suppliers, such as suppliers of professional services. So त्याने म्हटलंय some entities also issue shares or share options to suppliers. Suppliers म्हणजे रॉ मटेरियल त्यांच्याकडे घेतो किंवा त्याच्याकडनं आपण यू कॅन से प्लांट मशिनरी वगैरे घेतो त्यांना पण आपण देऊ शकतो. सप्लायर्स ऑफ प्रोफेशनल सर्व्हिसेस ऑल्सो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. there's a company called Just Dial. ऐकलं असेल तुम्ही. तर जस्ट डायल ही जी कंपनी होती त्याचं ब्रँड अँबॅसेडर होतं अमिताभ बच्चन, अजूनही आहे मला वाटतं. तर द कंपनी यूज टू पे हिम, आय थिंक स्टील पेज हिम और पेड हिम इन शेअर्स. सो त्यांना ते शेअर्स मध्ये पे करते आणि अमिताभ बच्चन टूक द पेमेंट इन शेअर्स. सो खूप सारे जे लोक आहेत ना, इवन हॉलिवूड स्टार्सचं हे टेक्निक आहे. सो इफ दे आर एंडोर्सिंग सम ग्रेट कंपनी, सो ते टेक इन शेअर्स. तो अशीच एक कुठेतरी आय थिंक रिहाना और सम बिग स्टार आहे, त्यांनी असंच कुठच्या तरी म्हणजे कंपनी होती समथिंग लाईक फेसबुक नाही, कुठची अशीच एक जबरदस्त कंपनी होती नंतर एकदम मोठी झाली. मला वाटतं एअर बी एन बी का असं काहीतरी कुठची तरी कंपनी होती. सो फॉर द ऍड शी टूक शेअर्स फॉर डुईंग द ऍडव्हर्टाइजमेंट फॉर देम. ही टूक शेअर्स. अमिताभ बच्चनने जस्ट डायलला शेअर्स मिळाले. आज जस्ट डायलचे शेअर्स तुम्ही बघितलं तर 700च्या वर गेलेत. तेव्हा काय होते, जेव्हा लिस्ट झाले तेव्हा आय थिंक इट वॉज अराउंड 300 ऑर समथिंग. आणि त्याला त्याच्या आधीच मिळालेले, कारण त्यांचा आयपीओ याच्या आधीच त्यांना मिळालं वाटतं दिली असती. तो व्हॉट एव्हर, चल 300 मध्ये जर दिले असतील, 200 रुपये दिले असतील, आज आज एनिवेज इट इज 700 आणि त्यांना भरपूर दिले असणार. तर त्यांचं जे काय पेमेंट आहे, मे बी क्रोर्स मध्ये पेमेंट असेल, सो अमिताभ बच्चन 5 crores or 10 crores, 10 crores त्याला शेअर्स मध्ये दिली. सो सप्लायर्स ऑफ प्रोफेशनल सर्व्हिसेसला पण देऊ शकतो. In India, accounting for share-based payment transaction is done in accordance with SEBI guidelines and guidance note on accounting for employee share-based payments, or on the basis of Ind AS 102 share-based payments. So आपण आता इकडे कन्सर्न आहोत Ind AS 102. So जे लोक Ind AS त्यांना ऍप्लिकेबल नाहीये, they will follow SEBI guidelines and guidance note on accounting for employee share-based payments. आणि ज्या लिस्टेड कंपनी आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांना ऑब्व्हियसली Ind AS 102 share-based payment फॉलो करायचं. We will be following that. Okay. Now, हे मी बोललो ना, कॅश सेटल्ड शेअर बेस्ड पेमेंट, म्हणजे शेअर बेस्ड पेमेंटच म्हणतात त्याला, बट एंडला सेटल होतं कॅश मध्ये. हे पण एक अंडरस्टँड करा की इट इज अ शेअर बेस्ड पेमेंट, म्हणजे लिंक टू द शेअर प्राइस ओनली. की मी तुम्हाला सांगून ठेवतोय की 100 शेअर्स ची जी प्राइस असेल 3 वर्षानंतर तुम्हाला मी पे करेन. दॅट इज इन कॅश. सो कॅश सेटल्ड शेअर बेस्ड पेमेंट, हे लक्षात ठेवा. अ शेअर बेस्ड पेमेंट ट्रान्झॅक्शन, सो इथे शेअर बेस्डच आहे कारण शेअरच्या प्राइसची लिंक आहे, इन विच तुम्हाला मी शेअर्स देत नाही एंडला, कॅश देतो. सो दिस इज ऑल्सो टाइप ऑफ शेअर बेस्ड पेमेंट, ही पण कॅश मध्ये सेटल्ड. So a share-based payment transaction in which the entity acquires goods or services by incurring a liability to transfer cash or other assets to the supplier of those goods or services for the amounts that are based on the price or value of the equity instruments, including shares and share options of the entity or another group. So इथे मी सपोज एका सप्लायर कडून गुड्स घेतले आणि इन रिटर्न त्याला मी सांगितलं की माझ्या 2000 शेअर्सची जी प्राइस आहे तेवढी तुला मी कॅश देतो. 2000 शेअर्स इंटू द मार्केट प्राइस, तेवढी तुम्ही कॅश द्यायला तयार. तसंच एम्प्लॉईजलाही आपण देऊ शकतो. ओके, सो हे एक तर झालं.
आणि इक्विटी सेटल्ड तर ऑब्व्हियसली गुड्स सर्व्हिसेस घेतले त्याच्या अंगात आपण शेअर्सच दिले. त्याच्यानंतर मी जसं बोललो तुम्हाला की ग्रँट एसॉप बिसॉपची ना एक ग्रँड डेट असते. ग्रँड डेट म्हणजे काय, ते आज मी अनाऊन्स केलं की तुम्हाला मी हा राईट देतोय, एसॉपचा राईट देतोय तुम्हाला. आज मी ग्रँट करतोय एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स आज, पण तुमच्यात ते वेस्ट होणार 3 वर्षानंतर. सब्जेक्ट टू यू वर्क फॉर मी 3 years. सो ग्रँटिंग इज अनाउन्सिंग. वेस्टिंग इज की तुम्हाला तुमच्यात ते वेस्ट म्हणजे आता तुम्ही ते एक्सरसाइज करू शकता. आणि वेस्टिंगची कंडिशन असणार की सब्जेक्ट टू यू वर्क फॉर मी फॉर दिस पिरियड. किंवा कधी कधी इट इज लिंक टू परफॉर्मन्स ऑल्सो. कंपनीचा एवढा प्रॉफिट झाला या दरम्यान की कंपनीचा प्रॉफिट जर 20% वाढला, किंवा कंपनीचा नेटवर्थ किंवा कंपनीची शेअर प्राइस एवढ्या रेटने वाढली, तुम्हाला मी देऊ, नाही तर नाही. सो आता बघूया आपण त्याचं अकाउंटिंग बघूया. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आय विल डू इट इन अ व्हेरी लाईट वे. हे सगळे टॉपिक लाईटलीच करायचे, बिकॉज द मेन पोर्शन इज डन. हे केले तर केले, नाही केले ते चालतील असे टाईपचे टॉपिक. तुम्हाला चांगले समजले, तुम्हाला इझी वाटले तर करा, डिफिकल्ट वाटले तर लेट इट. जे इझी वाटतात ते सम करून जायच्यात, पण आय थिंक यू विल फाइंड इट इझी. Actually, if it is taught well na topic, it becomes easy. Otherwise, it becomes very difficult. So I have seen people just leaving this topic because त्यांना कधी कळतच नाही. It's actually easy somehow. आता बघा, इझी बघूया. ह्याच्याने तुम्हाला आयडिया आहे अशा टाईपचा सम आहे आपल्याला करायचे. याच्याने तुम्हाला किती कशी आयडिया आहे ते बघा. हातात कॅल्सी पाहिजे, एकदम लाईट, काही टेन्शन नाही. ठीक आहे. ट्रीटेड ॲज अ यू कॅन से लर्निंग एक्सरसाइज, ॲट द सेम टाइम रिव्हिजन एक्सरसाइज, ॲट द सेम टाइम सॉल्विंग एक्सरसाइज. ठीक आहे. तुमच्याकडे नोटबुक असेल नोटबुक पण ठेवा, तुम्हाला जर काही वाटलं लिहायचं तर लिहून ठेवा. ठीक आहे. नाव ABC Limited granted to its employees share options with a fair value of 5 lakhs. So 5 लाखाचे शेअर्स दे आर ऑफरिंग रुपीज मध्ये. नंबर नाही दिले त्याने, रुपीज मध्ये दिले की एवढी शेअर्सची व्हॅल्यू आम्ही ऑफर करतो. तसे मगाशी बोललो की 100 शेअर्स पर एम्प्लॉई, ओव्हरऑल सगळ्या एम्प्लॉईजचे मिळून किती शेअर्सची व्हॅल्यू आहे तेवढे ते ऑफर करत आहेत. सो 5 लाख रुपयाचे शेअर्स दे आर ऑफरिंग ऑन 1 एप्रिल 2000 मध्ये ऑफर करतात. त्याला म्हणतात ग्रँट. ग्रँड डेट. ग्रँड डेट कधी आहे? 1 एप्रिल. या दिवशी त्यांनी अनाऊन्स केलं. एम्प्लॉईज खुश झाले. ठीक आहे. इफ दे रिमेन इन द ऑर्गनायझेशन अप टू 31 मार्च 2003, 3 वर्ष काम केल्यानंतर तुमचं वेस्ट होणार. वेस्टिंग पिरियड 3 years. वेस्टिंग कंडिशन, यू वर्क हिअर फॉर 3 years. सो 3 वर्षाचं आपल्याला अकाउंटिंग करायला लागेल. 2001 फर्स्ट इयर होणार, एप्रिल टू 31 मार्च 2001. 1 to 3 वर्षाचं आपल्याला करायला लागेल. फर्स्ट इयरच्या एंडला ऑब्व्हियसली दे हॅव टू अकाउंट समथिंग ना फर्स्ट इयरला पण. They cannot just की डायरेक्ट 31 मार्चला अकाउंटिंग करू. ऑब्व्हियसली एव्हरी इयर दे हॅव टू अकाउंट. तर 31 मार्च त्यांचा एक एस्टिमेट आहे की एवढे एम्प्लॉईज जनरली राहतील, म्हणजे एवढे एम्प्लॉईज एक्सरसाइज करतील. सो ऑन 31 March, ABC Limited expects only 91% of the employees to remain in employment. They expect 91% will stay in employment. So obviously 5 lakhs into 91% will be the liability of the company. So त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं. मग ऑन 31 March एस्टिमेट थोडं चेंज होतं. दे आर एक्सपेक्टिंग 89% टू रिमेन इन एम्प्लॉयमेंट ॲट द एंड ऑफ द थर्ड इयर. आणि लास्टला ऍक्च्युअल डेटा ओनली 82% ऑफ द एम्प्लॉईज रिमेन्ड इन द, बाकी सगळे सोडून गेले अँड एक्सरसाइज द ऑप्शन्स. सो 82% राहिले आणि एक्सरसाइज द ऑप्शन. 5 जर्नल एंट्रीज. तर तुम्हाला जर्नल एंट्रीजचा एकदम शेवटची गोष्ट आहे. पहिला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागेल की व्हॉट इज द अमाउंट ऑफ टू बी रेकॉर्डेड. आता हातात कॅल्सी लगेच घ्यायचा. ठीक आहे. पहिल्या वर्ष किती? 91%. सेकंड इयर किती आहे? 89%, 81%. आता बघा, दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेट.
पहिलं फक्त पहिल्या पिरियडचं बघायचं. पिरियड, प्रपोर्शन, फेअर व्हॅल्यू, टू बी वेस्टेड, क्युम्युलेटिव्ह एक्सपेन्सेस, एक्सपेन्स म्हणजे या वर्षी किती रेकॉर्ड होणार एक्सपेन्स म्हणून. सो पिरियड 1 आता 3 वर्षानंतर आहे ना, सो आपल्याला 1/3 म्हणायचं. तो जे काय अमाऊंट येते डिवाइड बाय 3 करायचं, म्हणजे 1/3. मग सेकंड इयर 2/3, 3/3 असं. फर्स्ट इयर आहे, सो इट इज 1/3. फेअर व्हॅल्यू आहे 5 लाख. वेस्टेड होणार आहेत 91% ऍज पर माय एस्टिमेट. जस्ट मल्टिप्लाय, कॅल्क्युलेट करून बघा. 5 लाख इंटू 1/3 इंटू 91%. इज दिस अमाउंट कमिंग? 1,51,67 येत आहे सगळ्यांचं. सो फर्स्ट इयर तर फर्स्ट इयर basically it's like this 5 lakh into 91%, that is the amount, divided by 3 for first year, into 1/3, so that is coming to 1,51,667. So this will be the expenses of the first year. हा record करणार आपण. Expense and liability grade होते. So P&L expense and plus liabilities, after third year we will have to give the shares to them. So this is the liability of the expense and liability record in the first year. मग सेकंड पिरियड मध्ये एस्टिमेट थोडं रिवाइज होतं. सो आता 2/3 प्रपोर्शन सेकंड इयर मध्ये आलो. 5 lakhs 89%. परत करा. इज इट 2,96,667? याला क्युम्युलेटिव्ह म्हणतात. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? हा, क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय की 2 वर्षाचे एक्सपेन्स हे 2 वर्षाचे म्हणून 2/3 केलं. 2 वर्षाचे. आता ह्याच्यातलं अख्खं आपण रेकॉर्ड नाही करायचं. ऑलरेडी 2,96,000 मधलं हे रेकॉर्ड झालेलं आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय की ह्याच्यामध्ये हे पण आहे. सो 2,96,667 मधून हे मायनस करून हे येतं का बघा. दॅट इज द एक्सपेन्स ऑफ द सेकंड. त्यानंतर डी, क्युम्युलेटिव्ह एक्सपेन्स डी मायनस द प्रिव्हियस. इज इट कमिंग? व्हेरी नाईस. तसंच थर्ड इयर. सो सेकंड इयर दिस इज द एक्सपेन्स अँड लायबिलिटी. सो पहिल्या वर्षी एक्सपेन्स लायबिलिटी एवढी आहे. सेकंड इयर एवढ्याने वाढली लायबिलिटी आणि एक्सपेन्स पण आपण डेबिट केला. थर्ड इयर 3/3. सो पूर्ण 3 वर्षाचा आपल्याला एस्टिमेट आलेला आहे. 5 lakhs into 82%. So 3/3 is basically 1 only. So 5 lakh into 82% is 4,10,000. So overall, ultimately, तुम्ही बघू शकता एंडला 5 lakh into 82% is the final settlement that's going to happen in shares. So 4,10,000. So that is the ultimate liability. Already तुम्ही 2,96,667 पर्यंत रेकॉर्ड केलंच आहे, बरोबर. म्हणजे ऑलरेडी तुम्ही हे आणि हे रेकॉर्ड केले. दॅट इज 2,96,667. मायनस करा. So remaining you show as expense. So it will add up to 4,10,000 only. येते का बघा. पण जी अल्टिमेट लायबिलिटी किती आहे 4,10,000. दॅट इज द एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स तर म्हणतात. ठीक आहे, दॅट्स इट. आता तुम्हाला 3 वर्षाच्या फिगर्स मिळाल्या. लेट्स रेकॉर्ड देम इन जर्नल. सो फर्स्ट इयरला 31 मार्चला एंट्री येणार. एंट्री लक्षात ठेवायची. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स विल बी डेबिटेड टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी. शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व म्हणतात त्याला. आपण आता शेअर इश्यू नाही करत आहोत. जस्ट ट्रान्सफर टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व 1,51,667. नेक्स्ट इयर सेम एंट्री, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व 1,45,000. थर्ड इयर परत सेम एंट्री, शेअर बेस्ड पेमेंट एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट हे. आणि फायनली ऍट द एंड ऑफ थर्ड इयर हे झालं की शेअर इश्यू करू. शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व मध्ये जे काही पैसे असतील त्याच्या अगेन्स्ट टू शेअर कॅपिटल. आणि हे एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स एव्हरी इयर पीएनएल डेबिट होते. इझी. एकदा एंटर लावून घ्या. Just go through the entries once.
Okay, great. Yeah. So this is the, I would say, the ultimate sum that can come under share based payment. अशा टाईपचा सम आला तर तुम्हाला एक टेबल बनवायला लागेल, and then you will have to make the journal. This is the authentic share based payment sum. अशा टाईपचा, this is the authentic share based payment, म्हणजे अशा टाईपचा सम येऊ शकतो, आणि it can come for like 5 to 6 marks also, it can come, or 8 marks also, or it might not come also. आता कॅश सेटल्ड शेअर बेस्ड पेमेंट्स, फ्रेंडला कॅश मध्ये पे करू. आता बघा, व्हेरी इंटरेस्टिंग. बेसिकली मगासारखंच झालं, मगासारखंच करायचंय, फक्त एंडला कॅश मध्ये पे होणार, शेअर्स मध्ये. आता बघा, XYZ issued 10,000 share appreciation rights that vest immediately to its employees on 1st April 2000. The SARs will be settled in cash. त्याने एक शेअर ऍप्रिशिएशन राईट्स इश्यू केले, ते त्यांच्यात वेस्ट झाले, पण ते त्यांना शेअर देणार नाहीयेत, कॅश मध्ये सेटल करणार आहेत. Using an option pricing model at that date, it is estimated that the fair value of the SAR is 95. So ज्या दिवशी इश्यू केला त्या दिवशी 95 त्याची व्हॅल्यू आहे शेअरची, एका शेअरची. SAR can be exercised at any time up to 31st March 2003. So त्याने म्हटलंय की तुम्ही याच्यामध्ये पण एक्सरसाइज करू शकता, मध्ये पण तुम्हाला जर वाटलं कधी मला एक्सरसाइज करायचं, मी त्याच्या अगेन्स्ट कॅश घेऊ शकता, जी काय तेव्हा मार्केट प्राइस चालू असेल त्याप्रमाणे तुम्हाला पे करून टाकू. At the end of the period on 31st March 2001, it is expected that 95% of total employees will exercise the option. So first yearच्या एंडला they are expecting की next year 95% exercise करू शकतात. पण 92% total employees will exercise the option at the end of the next year. म्हणजे फर्स्ट इयर त्यांना वाटतं की 95% एक्सरसाइज करणार, नेक्स्ट इयर त्यांना वाटतं 92%, आणि फायनली 89% ने एक्सरसाइज केला ऍट द एंड ऑफ द थर्ड इयर. फेअर व्हॅल्यूज त्यांनी दिल्या ऍट द एंड ऑफ इच पिरियड. 31st मार्चला व्हॅल्यू होती 1,12,000, सॉरी 1,112, 2002 ला 109, आणि 2003 ला 114. हे प्राइसेस फार इम्पॉर्टंट आहे तिकडे, पण दॅट विल बी द व्हॅल्युएशन ऑफ द SAR. मगाशी त्याने कसं एक 5 लाख देऊन टाकलं शेअर इश्यू, शेअरची व्हॅल्यू दिली, 5 lakhचे शेअर्स आहेत. इथे असं नाही, इथे कसं आहे, द पेमेंट इज लिंक टू द प्राइस ऑफ द शेअर. सो प्राइस चेंज होत चालली आहे, त्याप्रमाणे लायबिलिटी पण आपली चेंज होत जाईल. तो आता बघूया, एकदा ऑब्झर्व करा फक्त की ओपनिंग व्हॅल्यू ऑफ द SAR 95. टू स्टार्ट विथ दिस, मग 112, 109 आणि हे करू, आणि फर्स्ट इयरच्या एंड 95%, 92 आणि 89. ठीक आहे. आता बघूया, आणि किती शेअर्स आहेत, 10,000 शेअर्सच्या अगेन्स्ट त्यांचं प्लॅनिंग आहे. सो आता बघा, टेबल बनवायचं. तर टेबल कसं बनवायचं हे बघा. स्टार्ट, अशा स्टार्ट पासून घ्यायचं. फेअर व्हॅल्यू शेअरची 95, टू बी वेस्टेड एकदम स्टार्टला, एकदम 1st एप्रिललाच वगैरे तर 100% बघूया, तेव्हा आपल्याला काही माहिती नाही. 100%. सो क्युम्युलेटिव्ह जर काढायला गेलं 95 इंटू 10,000 शेअर्स, सो 9,50,000. करेक्ट. दिस इज युअर लायबिलिटी, द फर्स्ट ओपनिंग लायबिलिटी. सो याची एंट्री येणार, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस टू शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी, 9,50,000, 9,50,000. मग फर्स्ट इयर द प्राइस इज नाउ बिकमिंग 1,12,000, फर्स्ट 31st March 2001 ला 95%. 1,12,000 into 95% into 10,000, that comes to 10,64,000. बघा येतंय का, 1,112, असं करा, 112 into 10,000 95%. Is it coming? Yeah, so the extra amount already हे 9,50,000 आहेच, so extra will be 1,14,000 as the expense. डिफरन्स बघा, 10,64,000 minus 9,50,000, that is 1,14,000. मग सेकंड इयरच्या एंडला 109 होते, परत 109 into 10,000 into 92%. Is it 10,02,800? पण आता कसं झालंय माहितीये, the overall liability has reduced. This was actually the final liability, आता कमी झाली आहे.
तो डिफरन्स घ्यायचा. नॉर्मली आपण काय करतो, दिस मायनस दिस तेच करायचं. सो हे नेगेटिव्ह मध्ये येईल, -61,200, कारण द लायबिलिटी ऍक्च्युअली रिड्युस्ड. बरोबर, कारण प्राइसही पडली आणि हेही पडलं. सो 61,200 नेगेटिव्ह बघा. सेम दिस मायनस द अर्लियर दिस नेगेटिव्ह मध्ये येईल. आणि लास्टला 114 into 10,000 into 89%. Now again the liability is increasing. 10,000, 14,600. So extra will be 11,800. If you add up, it will be the total is this one. 10 lakh 14. Is it correct? बघा. एकदा कॅल्क्युलेशन जरा बघा सगळं. ओके, समजलं हे टेबल कसं आलंय? इट्स ऑल कॅल्क्युलेशन. या आता एंट्र्या बघू. सो एव्हरी इयर विल पास द एंट्री आणि लास्ट विल सेटल इन कॅश. तो पहिला एम्प्लॉयमेंट एक्सपेन्स टू शेअर बेस पेमेंट लायबिलिटी 9,50,000. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस पेमेंट लायबिलिटी 1,40,000. आता इथे कमी होते, रिव्हर्स होते, निगेटिव्ह होणार. सो उलटी एंट्री फिरवायची. सो शेअर बेस पेमेंट लायबिलिटी टू एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स. मग परत लास्टला एम्प्लॉय पेमेंट एक्सपेन्स टू शेअर बेस पेमेंट लायबिलिटी आणि लास्टला लायबिलिटी टू कॅश. सेटलमेंट इज इन कॅश. जस्ट गो थ्रू. सो या चॅप्टर मधले हे दोन सम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो हे दोन सम्स एकदम नीट करायचे. So these are like the perfect type of sums that can be coming under this heading. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पण आहे, एंट्रीज पण आहेत. सो दिस कॅन कम फॉर अ गुड वेटेज ऑफ 6 marks, 8 marks येऊ शकतो. ऍट द सेम टाइम इज टेक्निकल ऑल्सो. ठीक आहे, आता बघूया.
आता इथे काय म्हणतात बघूया. ऑन 1st Jan 2001, ABC Limited gives options to its key managerial personnel to take either cash equivalent to 1000 shares. So ऑप्शन देतात त्यांना की तुम्ही 1000 शेअर्सचं कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे 1000 शेअर्स इंटू जी काय प्राइस असेल शेअर्सची ती तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत, ऑर 1500 शेअर्स तुम्ही घ्या. म्हणजे 1000 शेअर्स इंटू मार्केट प्राइस तुम्हाला कॅश मध्ये देतो आम्ही, किंवा 1500 शेअर्स देतो. 1500 शेअर्स इन इक्विटी ऍज शेअर्स देतो, कॅश मध्ये नाही. 1000 शेअर्स तुम्हाला आम्ही कॅश देतो. तो हे ऑप्शन आहे तुमच्यावर. आणि त्यासाठी मिनिमम सर्व्हिस रिक्वायर्ड इज 2 years अँड शेअर्स बिंग टेकन अप मस्ट बी केप्ट फॉर 3 years. मिनिमम सर्व्हिस 2 years आहे. आणि जर तुम्ही 1500 शेअर्स वाली ऑप्शन घेतली, ते ऑप्शन जर घेतलं तर तुम्हाला मिनिमम 3 years लॉकिंग लागेल, लॉकिंग पिरियड लागेल, म्हणजे विकू नाही शकणार ते शेअर्स. कॅश मी घेतली 1000 शेअर्सच्या अगेन्स्ट, तर दॅट इज द कॅशच येतो, त्याचं काही टेन्शन नाही. सो दॅट इज द कंडिशन ऑफ द इश्यू. ओके, आता बघा, मग त्याने प्राइसेस दिले की फेअर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स आर एज फॉलोज. शेअर अल्टरनेटिव्ह फेअर व्हॅल्यू विथ रिस्ट्रिक्शन्स. शेअर अल्टरनेटिव्ह फेअर व्हॅल्यू म्हणजे काय, की जे शेअर इश्यू होणार आहे त्याची व्हॅल्यू 102. रिस्ट्रिक्शन म्हणजे लॉक इन पिरियड वगैरे, सो त्याच्यामुळे 102 प्राइस त्यांनी पकडली. ग्रँड डेटला फेअर व्हॅल्यू ऑन 1st Jan 2001, ज्या दिवशी त्यांनी हे अनाऊन्स केलं त्या दिवशी शेअरची ऍक्च्युअल प्राइस आहे 113. पण रिस्ट्रिक्शन असल्यामुळे 1500 शेअर्स रिस्ट्रिक्शनमुळे त्याची प्राइस ते 102 पकडतात. त्या अल्टरनेटिव्ह जे आहे 1500 शेअर्सचं जे अल्टरनेटिव्ह आहे त्यात रिस्ट्रिक्शन आहेत, 3 वर्ष ते कॅनॉट सेल जर घेतले तर, त्याच्यामुळे त्याची प्राइस त्याने कमी पकडली. पण ऍक्च्युअल प्राइस त्या दिवशी 113 आहे. मग इयर एंडला 2 वर्षानंतर वेस्ट होणार आहे. सो इयर एंडला 120 आहे, त्याच्या नेक्स्ट इयरला 132 आहे. सो लॉजिक असं आहे की जर तुम्ही 2 वर्ष काम केलं आणि तुम्ही सपोज कॅश अल्टरनेटिव्ह चूज केला, तर 1000 इंटू 132 इज व्हॉट यू गेट, म्हणजे 1,32,000 मिळेल तुम्हाला. और 1500 शेअर्स मिळतील. 1500 शेअर्स इन काइंड, नाहीतर कॅश 1000 शेअर्स. The employees may exercise their cash option at the end of 2002. 5 days, but employees are going for the cash option. They don't want the restrictions around. So end la they will be taking cash. 1000 into 132 हे लास्टला पे होणार. हे लक्षात घ्या. सो आता कसं रेकॉर्ड करायचं, 2 वर्षाचं अकाउंटिंग आहे. सो इथे पहिलं आपण जरा व्हॅल्युएशन करून घेऊ. इथे कॅल्क्युलेशन समजा इझी आहे, एवढ्या मोठ्या टेबलची गरज नाही, पण आता केलंय तर आता बघून घ्या. पहिलं इक्विटी अल्टरनेटिव्हची व्हॅल्यू काढायची. 1500 इंटू 102 त्याने दिलंय. शेअर अल्टरनेटिव्ह फेअर व्हॅल्यू विथ रजिस्ट्रेशन 102. दॅट कम्स टू ओपनिंगला 1,53,000. जॅन टू डिसेंबर हा पिरियड आहे. कॅश अल्टरनेटिव्हचा ऑप्शन जर काढायला गेलं तर दिस व्हॅल्यू विल टेक, कारण जी काय फेअर व्हॅल्यू आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांना शेअर्स मल्टिप्लाय करून त्यांना कॅश मिळणार. सो 113 इंटू 1000. 113 इंटू 1000. सो अशा रेकॉर्डिंग कसं होतं की दे आर गोइंग बोथ द ऑप्शन, कॅश किंवा इक्विटी. सो स्टार्टिंग आपल्याला माहिती नाही काय घेणार आहे. सो अशा वेळी इक्विटी ऑप्शन आणि कॅश ऑप्शन आपल्याला व्हॅल्यू करायला लागते. सो इक्विटी ऑप्शनची व्हॅल्यू विल बी या दोघांचा डिफरन्स, दॅट इज इक्विटी अल्टरनेटिव्ह मायनस द कॅश अल्टरनेटिव्ह. 40,000 इज द इक्विटी. दॅट इज हाऊ यू व्हॅल्यू द इक्विटी ऑप्शन. कॅश अल्टरनेटिव्हची जी व्हॅल्यू आहे इक्विटी अल्टरनेटिव्ह म्हणून मायनस करायची. जो एक्स्ट्रा डिफरन्स आहे दॅट इज द इक्विटी ऑप्शन. ठीक आहे, थोडं कळलं. आता कंटिन्युइंग, आता ओव्हर 2 years आपल्याला ते दाखवायचं. कॅश ऑप्शन क्युम्युलेटिव्ह युझिंग द पिरियड एंड फेअर व्हॅल्यू. कॅश ऑप्शन व्हॅल्यू करायला आपण पहिलं तर हे वापरलं, मग हे आता हे वापरू. इक्विटी ऑप्शन तर ते 40,000 आपण राईट ऑफ करू ओव्हर 2 years. सो कॅश ऑप्शन कसं होणार, 31 डिसेंबरला द व्हॅल्युएशन विल बी 1000 इंटू 120 इंटू हाफ, कारण फर्स्ट इयर आहे. सो 1/2 किती होतं, 60,000 येतं का बघा. 1,20,000 हाफ 60,000 येत आहे.
आणि नेक्स्ट इयर किती असणार? नेक्स्ट इयर व्हॅल्यू किती होते? 132. सो 1000 इंटू 132 इंटू 2/2 म्हणजे 1. किती येतं बघा? 1,32,000. पहिलं वर्ष 1/2, सेकंड इयर 2/2 आपण करतो. क्युम्युलेटिव्ह फिगर्स. हे क्युम्युलेटिव्ह म्हटलंय. ते मगाशी आपण ते उभं केलं तसं. जो डी कॉलम होता तो. सो 60,000 पहिल्या वर्षी, नेक्स्ट इयर 1,32,000. सो म्हणजे ऍडिशनल नेक्स्ट इयर किती करायला लागेल आपल्याला एक्सपेन्स म्हणून, लायबिलिटी म्हणून? 72,000. हे बघा 60,000, 72,000. हे क्युम्युलेटिव्ह आहे. 60 आणि 132. पहिल्या वर्षी 1000 इंटू 120 इंटू 1/2. सेकंड इयर 1000 इंटू 132 इंटू 2/2. 1,32 क्युम्युलेटिव्ह. पण आपण जेव्हा एक्सपेन्स रेकॉर्ड करतो तेव्हा कसं करतो? दिस मायनस द अर्लियर एक्सपेन्स दॅट इज रेकॉर्डेड 72. सो एक्सपेन्स विल बी फर्स्ट इयर 60, नेक्स्ट इयर 72. त्याने इकडे असं व्हर्टिकल टेबल केलं. लास्ट टाइम मग हॉरिझॉन्टल टेबल होतं. समजतंय? तसंच इक्विटी ऑप्शन क्युम्युलेटिव्ह. फर्स्ट इयर 40,000 इंटू 1/2 20,000. नेक्स्ट इयर 40,000 इंटू 2/2 सो 40,000. सो फर्स्ट इयरचा एक्सपेन्स 20,000 आणि सेकंड इयर 40,000 मायनस द अर्लियर 20,000. So this is the total expense of the first year. 20 आणि 60 80, 20 आणि 72 92. हे टेबल समजतं का? बघा आरामात टेक युअर टाइम. आणि तुम्हाला बुक मध्ये लिहायचं असेल तर इकडे फक्त ब्रॅकेटमध्ये जस्ट नोट डाऊन काय करायचं असेल तर नोट डाऊन करा की हे कसं आलं. दॅट इज 1000 इंटू 132 2/2. आणि हे कसं आलं? मायनस द 132 मायनस द अर्लियर 60. तसंच हे कसं आलं? 40,000 2/2. आणि हे कसं आलं? 40,000 मायनस द अर्लियर 20,000. मग ते कसं माहिती डी आणि असं ई कॉलम केलं तसं पण तुम्ही करू शकता. इथे त्यांनी असं दाखवलंय. तुम्हाला जर मगाशी करायचं तसं पण करू शकता.
ठीक आहे. आता अकाउंटिंग इज सिम्पल. फक्त अकाउंटिंग करताना वी हॅव टू बायफर्केट. मला असं कसं आपण डायरेक्ट करायचो, इक्विटी कॅश दोन्ही आपल्याला बायफर्केट दाखवायला लागेल. सो एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू आपल्याला इक्विटी आणि कॅश असं बायफर्केट दाखवायला लागेल, म्हणजे दोघांचं दाखवायला लागेल. आणि लास्टला आपण कॅश पेमेंट करू. लेट्स हे असं दिसेल बघा. तुम्ही जर मगासचे दोन सम्स बघितले ना, फर्स्ट आणि सेकंड, त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि जेव्हा आपण फक्त एसऑप करवतो तेव्हा आपण काय पास करायचो, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझॉल्व इक्विटी. आणि कॅश पेमेंटचं जेव्हा होतं, जे सारचा सम केला तेव्हा आपण करायचो एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी. सो इथे तेच आहे, फक्त कॉम्बिनेशन आहे पहिल्या दुसऱ्या समचं. सो एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स 80,000 हे टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी 20, टू शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी 60. समजतंय कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट टू. कारण जिकडे आपण सार वाला सम केला, जिकडे कॅश मध्ये पेमेंट करणार होतो तेव्हा आपण म्हणायचो टू शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी. आणि जिकडे एसऑप वाला होता तिकडे आपण म्हणायचो टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी. हे झालं. नेक्स्ट इयर परत तसंच. नेक्स्ट इयर इट इज दिस फिगर 92, 2072, 2च वर्ष. सो एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी टू शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी 2092, 20 आणि 72. आणि लास्टला शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी टू बँक अँड कॅश 1,32,000. आणि हे जे रिझर्व क्रिएट झालंय ना, दॅट विल बी ऍडजस्टेड अंडर द पीएनएल अकाउंट. कारण आपण फक्त लायबिलिटी ह्याच्यावरच पे केली ना, शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी आपणच पे केली. सो हे तसंच राहिलंय. रिझर्वला इफेक्ट नाही आलाय, डेबिट नाही आलाय. So this will be adjusted against the other reserves. So दिलंय, the equity component recognized as 40,000 2020 shall remain within equity, म्हणजे with reserves. By electing to receive cash on settlement, the employees forfeited the right to receive equity shares. However, ABC may transfer the share-based payment reserve within equity, that is transfer from one component of equity to other. You can transfer to general reserve or PNL, whatever. Go through करा. सो ऍज आय टोल्ड यू की हे फर्स्ट टू थर्ड सम म्हणतात घेऊ शकता इम्पॉर्टंट मध्ये. त्यानंतर पुढे आता हे टाइमपास सम, ऑब्वियसली दिस वोंट बी आस्क्ड इन द एक्झाम, पण आहे तर आपल्याला करायला लागणार. Indian Inc. issued 995 shares in exchange for purchase of an office building. So office building ला डेबिट मारायचं, शेअर कॅपिटलला क्रेडिट करायचं. The title was transferred in the name of the Indian Inc. on February 2001 and shares were issued. So February 2001 चा transaction आहे. Fair value of the building was 2 lakhs. So building will be debited 2 lakhs. And fair value of each share of Indian Inc. was 100. Fair value म्हणजे इकडे आपण फेस व्हॅल्यू पण घेऊ शकतो. फेस व्हॅल्यूज म्हटले. सो फेस व्हॅल्यू 100 तुम्ही घेऊ शकता. सो इथे असं घ्या, ऑफिस बिल्डिंगला डेबिट 2 lakhs टू शेअर कॅपिटल at face value, obviously 995 shares into 100, 99,500. बाकीचं प्रीमियम. So shares are issued at premium 1,05,000. बघा.
नेक्स्ट, रिलायन्स लिमिटेड हायर्ड अ मेंटेनन्स कंपनी फॉर इट्स ऑइल फील्ड्स. मग आपण बघितलं की सर्व्हिसेससाठी पण आपण त्यांना शेअर देऊ शकतो. दे हायर्ड अ मेंटेनन्स कंपनी फॉर इट्स ऑइल फील्ड्स. The services were settled by issuing 1,000 shares of Reliance. The period for which the services to be provided is April 1st, 2001 to July 1st, 2001. म्हणजे एप्रिल मे जून ऍक्च्युअली हे 3 महिन्याची सर्व्हिस आहे. अँड द फेअर व्हॅल्यू ऑफ द सर्व्हिस वॉज एस्टिमेटेड युझिंग मार्केट व्हॅल्यू ऑफ द सिमिलर कॉन्ट्रॅक्ट फॉर 1 lakh. तो असा सिमिलर कॉन्ट्रॅक्ट नॉर्मली जर कॅश मध्ये घेतलं असतं तर 1 lakh रुपीज पडले असते. तर ह्यांना ते 1000 शेअर्स ऑफर करतायत. नॉमिनल व्हॅल्यू शेअर आहे 10 रुपये. फेस व्हॅल्यू शेअरची आहे 10 रुपये. ऑब्व्हियसली मार्केट प्राइस शेअर जास्त असणार. आताच बघितलं रिलायन्सची प्राइस 2000 आहे शेअरची. तेव्हा कमी असेल त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळी. इट माइट बी समवेअर अराउंड 100 ऑर समवेअर. त्याच्यामध्ये 1 लाखाचं होतंय. तर जास्त थोडं जास्त असेल 150 वगैरे म्हणू शकतो. बेसिकली व्हॉट दे आर डुइंग इज दे आर इश्युइंग शेअर्स टू दॅट कंपनी. एक्सपेन्सेस जे आहेत ते 3 महिन्याच्या पिरियडसाठी आहेत. तो एप्रिल मे जून. तो रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन आपण मंथली एक्सपेन्स आपण अलोकेट करू पहिले एप्रिल मे जूनला. म्हणजे त्याने असं पिरियड दिला एप्रिल मे जून. तो विल हॅव टू अलोकेट मंथली आणि then फायनली शेअर इश्यू दाखवू आपण. लेट्स सी. फेअर व्हॅल्यू सर्व्हिसेस 1 लाख आहे. डिवाइड बाय 3 नंबर ऑफ मंथ्स. मंथली एक्सपेन्स जर बघितलं तर 33,333.33 येतं. सो 3 महिन्यासाठी आपल्याला 3 एंट्री मारायला लागतील. ऍक्च्युअली यू कॅन पास अ कंबाईंड एंट्री ऑल्सो रिपेअर मेंटेनन्स टू डायरेक्ट 1 lakh ची. पण त्याने इकडे 3 महिन्याचा पिरियड दिला म्हणून आपण तसं दिल्या सम मध्ये म्हणून तसं करतो. आपण डायरेक्टली रिपेअर अँड मेंटेनन्स किंवा रिपेअर मेंटेनन्स एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी करून 1 lakh करून टाकलं. पण 3 मंथ्स दिला तर 3 मंथ्स दिले. सो रिपेअर अँड मेंटेनन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी 33,3333. परत हे 30 एप्रिलला, मे मध्ये, जून मध्ये सेम. आणि लास्टला शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व 1 lakh टू शेअर इक्विटी शेअर्स दॅट इज 1000 टू 10 बाकीचा प्रीमियम. बघा आपण डायरेक्टली करू शकतो. तर वर्षाचं दिलं असतं तर आपण डायरेक्ट केलं असतं रिपेअर अँड मेंटेनन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व इक्विटी 1 lakh आणि मग त्याच्या अगेन्स्ट आपण शेअर इश्यू केले असते. पण इथे मंथ्स दिलंय तर मंथ वाईज केलंय. हे मगाच आहे बाय द वे. मगाशी आपण आता माहिती ते कंबाईन केलं कॅश आणि इक्विटी. कॅश आणि इक्विटी आणि लास्टला कॅश मध्ये सेटल झालं. हा तोच सम आहे. तसाच सम आहे. फक्त प्रेझेंटेड वेगळ्या फॉर्म मध्ये. सो रिमेंबर की तोच सम आहे जो आता ह्याच्या आधी आपण केला ना, जो ह्याच्यामध्ये 40,000 इक्विटी कंपोनंट वगैरे आलेलं आणि नंतर मग आपण ते कॅश आणि हे दोन्ही दाखवलं.
कॅश आणि इक्विटी 72 2020 जसं केलं आपण 80 92 तोच सम आहे. इट्स द सेम, ऍब्सोल्युटली सेम सम. फक्त प्रेझेंटेशन असं आहे की वाटतं की एकदम वेगळा सम आहे, मोठा सम आहे, तोच सम आहे. डेटा थोडा वेगळा आहे. तुम्हाला टाईप लगेच कळला पाहिजे की ओके दिस इज द टाईप, द सेम. So Tata Industries issued share-based option, one of its KMP, which can be exercised either in cash or equity, and it has following features. Number of shares, number of cash settled shares, 74,000. So 74,000 will be the shares into the market price. मगाशी 1000 होतं, इथे 74,000. नंबर आहे, रुपीज नाहीये, नंबर मध्ये. सर्व्हिस कंडिशन आहे 3 इयर्स नंतर तुम्हाला हे सेटल होईल. सो 3 इयर्स नंतर 74,000 इंटू जी काही मार्केट प्राइस ती त्यांना कॅश मध्ये मिळेल. हे वन ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे की त्यांना 90,000चे शेअर्स मिळतील. सॉरी 90,000 शेअर्स मिळतील इंटू ऑफ फेस व्हॅल्यू 100. सो 90,000 शेअर, रुपीज नाही परत 90,000 शेअर्स मिळतील. सो 90,000 चे तुम्हाला शेअर्स आम्ही देऊ. मग अशी कसं होतं 1000 शेअर्स इन कॅश और 1500 शेअर्स इन काइंड. सेम. मग त्याने रिस्ट्रिक्शन दिल्यात त्या शेअर्सच्या ह्याच्यावर की मग सर्व्हिस 2-3 वर्षानंतरच मिळणार आणि रिस्ट्रिक्शन 2 वर्षाचं. मग हे मग त्याने फेअर व्हॅल्यू दिली आहे. इक्विटी प्राइस रिस्ट्रिक्शन सेम तुम्हाला कळलं, इट्स ऍब्सोल्युटली द सेम सम 115. फेअर व्हॅल्यू ॲट ग्रँड डेट 135. सो कॅश ऑप्शन आपण व्हॅल्यू करू ह्याला ओपनिंगला, इक्विटी ऑप्शन ह्याला व्हॅल्यू करू म्हणजे इक्विटीची व्हॅल्यू, आणि मग डिफरन्स काढून आपल्याला इक्विटीची व्हॅल्यू मिळेल 20 रुपीज तरी असेल किंवा जास्त असेल काहीतरी. आणि फेअर व्हॅल्यू दिले आहेत. मग सारखंच फेअर व्हॅल्यू ऑफ द शेअर विथ रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉज 115. आता बघा तुम्हाला बोलतो इन्स्टिट्यूटना दरवेळी प्रेझेंटेशन चेंज करा म्हणजे सम असा वेगळाच वाटतो, वेगळाच सम आहे, सेमच आहे. मग अशी दच केलं की हे इंटू 90,000 करा, दिस इज द व्हॅल्यू ऑफ इक्विटी. मग कॅशला मल्टिप्लाय करा 74,000 इंटू 135, दॅट कम्स टू 99,90,000. जो डिफरन्स आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द इक्विटी कंपोनंट 3,60,000. 1,03,50,000 मायनस 99,90,000. हे बघा जमतंय का? मग एंट्री मारू. सो एक्झॅक्टली सेम लाईक लास्ट ना, कळतं तुम्हाला? यू कॅन सी द रिझेम्बलन्स ना, एक्झॅक्टली सेम आहे, फक्त प्रेझेंटेड वेगळं केलंय. मग त्याने असं हॉरिझॉन्टली दाखवलेलं, आता त्याने असं वर्टिकली केलंय, काही काही नाही. दॅट इज व्हॉट इन्स्टिट्यूट डज. सम टाईप सेम असतो, फक्त उलटा सुलटा फिरवून कॉम्प्लिकेटेड दाखवतात. सो फॉर अ स्टुडंट त्यांना वाटतं की हा वेगळाच सम आहे, तोच सम आहे, फक्त फिगर्स वेगळे आहेत. आणि एक्झाम मध्ये पण तुम्हाला असं येणार की दे विल आस्क द सेम सम, दे विल चेंज द फिगर्स अँड नेम. ठीक आहे. सो आता मगासारखंच आपण काय करायचं, हे कॅश ऑप्शन जे आहे, दिस इज द कॅश ऑप्शनची व्हॅल्यू आणि दिस इज द इक्विटी ऑप्शन. ओव्हरऑल व्हॅल्यू ही येते. ओके. सो कॅश ऑप्शन आपण कसं करतो ते पण आपण क्युम्युलेटिव्हली घेऊन जातो, पण ऍट द सेम टाइम एव्हरी इयर आपण त्याचं व्हॅल्युएशन चेंज करतो. 138, 140, 147 3 वर्ष तिकडे. आणि हे आपण जे इक्विटी ऑप्शन डिवाइड बाय 3 करत घ्यायचं.
3,60,000 डिवाइड बाय 3. सो किती होतं बघा, डिवाइड बाय 3 करून 1,20,000, 1,20,000, 1,20,000 असं जाईल. आणि हे आपल्याला ह्याच्याप्रमाणे घ्यायला लागेल, शेअर प्राइस प्रमाणे. सो बघा आता कसं होतं. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस पेमेंट इक्विटी स्ट्रेट 3,60,000 डिवाइड बाय 3. आता इकडे टेबल वगैरे नाही बनवलं, मग आपल्याला कळलेलं आहे आता. टू शेअर बेस पेमेंट लायबिलिटी कसं काढायचं, 74,000 शेअर्स इंटू तेव्हाची प्राइस त्या वर्षाच्या एंडला 138 इंटू 1/3. बरोबर, पहिली एंट्री कळली का बघा. आता डायरेक्ट पेमेंट, डायरेक्ट एंट्री आहे, नो कॅल्क्युलेशन, सेपरेट कॅल्क्युलेशन. इक्विटी 3,60,000 डिवाइड बाय 3 जाणार, 1,20,000, 1,20,000, 1,20,000 एव्हरी इयर. आणि शेअर बेस पेमेंट लायबिलिटीची कॅश मध्ये सेटल होणार आहे. कसं करतो आपण, 74,000 इंटू द प्राइस दॅट इज पेंडिंग 138 इंटू 1/3. 3 इयर्स आहे ना इकडे, तर 1/3 करून बघा. तर नेक्स्ट इयर प्राइस चेंज होते. इक्विटी ऑप्शन तर 1,20,000 राहील, कारण डिवाइड बाय 3 केले सगळं आपण. Whereas cash option will be 74,000 into 140 into 2/3 cumulative. आणि त्यातून मग आधीचं हे मायनस करायचं. दॅट विल बी टू एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस पेमेंट रिझर्व टू शेअर बेस पेमेंट लायबिलिटी. सो हे 3,60,000 डिवाइड बाय 3 होईल. दिस विल बी 140 into 74,000 into 2/3 less the earlier. जेव्हा आपण इंटू 2/3 करतो, क्युम्युलेटिव्ह फिगर येते, लेस द अर्लियर कॅश वाला. तसंच next year it will be price होते 147. You can see here the price is becoming 147 last la. So it will be employment expense to share based payment परत हे 1,20,000 होईल. This will be 147 into 74,000 3/3 less the earliers. हे आणि हे मायनस करा. That is your answer. And last la settle in cash. Share based payment liability 147 हे लास्ट ला आहे टू कॅश. आणि हे जे रिझर्व राहतं ट्रान्सफर टू रिटर्न अर्निंग, ती पण एंट्री दाखवली म्हणजे PNL जनरल रिझर्व. बघा फर्स्ट 3 एंट्री समजतं का बघा. मग आपण पेमेंट वाला बघूया.
इथे अपॉन कॅश अल्टरनेटिव्ह चोजन. ऍक्च्युली या सम मध्ये ना दे हॅव नॉट गिवन की व्हॉट अल्टरनेटिव्ह वॉज चोजन. जसं मगाशी त्याने दिलं की कॅश अल्टरनेटिव्ह वॉज चोजन, इथे काय दिलं नाहीये. दोन्ही आणि दोन्ही फॉर्म मध्ये आपण करू शकतो इकडे. सो इथे त्याने दिलंय की वेन कॅश अल्टरनेटिव्ह चोजन, तो ते काय येणार शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी फायनली जी प्राइस आहे इन टू बँक, आणि इव्हन त्याने जे रिझर्व आहे ते ट्रान्सफर टू रिटेल, पीएनएल जनरल रिझर्व ते ट्रान्सफर पीएनएल ला यू कॅन ट्रान्सफर. बघा हे समजतंय का? मग आपण इक्विटी अल्टरनेटिव्ह एक्सेस तर काय ते पण बघू. अँड लास्टली इक्विटी अल्टरनेटिव्ह सपोज चूज केला तर आता इट विल बी ही जी एंट्री आहे ना शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी तेच घ्यायचं. शेअर बेस्ड पेमेंट लायबिलिटी ती जी अमाऊंट आहे तीच 1,08,78 जी काय ते टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. शेअर कॅपिटल कसं आलं 90,000 शेअर्स वर सपोज टू बी इश्यूड ऑफ फेस व्हॅल्यू 100 इच टू शेअर प्रीमियम बाकीचं, आणि रिझर्व्ह मध्ये जी काय अमाऊंट आहे टू रिटेन.
व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. बट इथे कसं आहे ना, तुम्ही बघितलं असेल, आपण ऍक्च्युली रेकॉर्डिंग कसं केलं बघा. आपण ऍक्च्युली कसं केलं, इक्विटी ऑप्शन ची व्हॅल्यू ही आहे, ठीक आहे. पण आपण इक्विटी कंपोनंट फक्त एवढाच रेकॉर्ड केला. त्याच्यामुळे आपण ते असं म्हणू नाही शकत ना, की शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व टू दॅट वोंट बी पॉसिबल, बिकॉज आपण फक्त 3,60,000 घेतले. बाकी आपण कॅश मध्ये पकडले. दॅट्स द लॉजिक. आणि आपण शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व जरी डेबिट केलं ना, आणि टू शेअर कॅपिटल म्हटलं, तर फक्त 3,60,000 डेबिट येईल. आणि दॅट इज द ओनली अमाऊंट वी हॅव टेकन. आपण कसं केलंय, ही जी अमाऊंट आहे ती आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केली. त्याच्यामध्ये मेजर कॅश कंपोनंट आहे आणि बाकीचं इक्विटी. तो इक्विटी कंपोनंट फक्त 3,60,000 आहे. त्याच्यामुळे तो आपण रिव्हर्स करून त्याच्या अगेन्स्ट शेअर इश्यू नाही करू शकत. त्याच्यामुळे व्हॉट हॅपन्स, यू कॅन सी हिअर, इथे फक्त 120 जाते. ऍक्च्युअल इथे आपण जमवतोय सगळं. त्याच्यामुळे हे जे आहे, लायबिलिटी जी आहे ती रिव्हर्स होणार ऍट द प्राइस ऑफ दॅट. म्हणजे जे काय लायबिलिटी होती ती अख्खी रिव्हर्स करायची. आतापर्यंत लायबिलिटी इज बेसिकली, इफ यू ऍड अप, तर इट कम्स टू दिस. म्हणजे हे सगळं जर ऍड केलं, 39,71,333, 35,02,667 आणि 34. इफ यू ऍड दिस अप, तर यू विल गेट दिस फिगर. हीच फिगर येते. पण आपण लास्टला 147 घेतलेले. सो दॅट यू हॅव टू रिव्हर्स. सो दॅट टू शेअर कॅपिटल विल बी 90,000 शेअर्स विल बी ऑफर्ड इंटू 100. बाकीचं प्रीमियम. कारण आपण जर हे रिव्हर्स केलं तर फक्त 3,60,000 ची अमाऊंट येते. आणि इकडे आपण स्टार्टिंगलाच इक्विटी कंपोनंट बाजूला काढले. वेरेस आपण जिकडे फक्त एसऑप करायचो ना, तिकडे आपण अख्खी अमाऊंट रिझर्वला ट्रान्सफर करायचो. त्याच्यामुळे ते इझी असायचं. शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व टू शेअर कॅपिटल टू प्रीमियम इझी होतं. इथे तसं नाही पॉसिबल. क्वेश्चन इज राईट. तर जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना, करेक्ट, पण जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा असं होतं. पण इट्स अ कॉम्बिनेशन तेव्हा असं होतं. दॅट्स द लॉजिक. पण आपण सगळी लायबिलिटी जी आहे ती तिथे ट्रान्सफर केली आहे. आणि रिझर्व मध्ये आपण फक्त इक्विटी कंपोनंट घेतलाय थोडासा. दॅट इज हाऊ इट इज अकाउंटेड. ते अकाउंटिंग तसं होतं. आता फक्त जर शेअर्स असते तर आपण मग एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व केलं असतं, आणि मग लास्टला आपण शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व टू शेअर कॅपिटल करून टाकलं असतं. पण एनिवेज शेअर ऑप्शन मध्ये शेअर्स किती मिळणार आहेत? 90,000 शेअर्स मिळणार आहेत. तर शेअर कॅपिटल समोर 90,000 टू 100 येणार. बाकीचं जे काही एक्स्ट्रा आहे ते प्रीमियम. सो इथे 90 लॅक्सच येणार काही झालं तरी. म्हणजे जर शेअर इश्यू केले तर 90,000 शेअर्सचा ऑप्शन आहे. येस, एनी डाऊट? आणि अदर डाऊट? समजलंय? बट गुड क्वेश्चन. एनी अदर डाऊट? ओके, फार तुला कळलंय? सो हे मेजर सम्स आर डन याच्यामध्ये. हा पण खूप इझी टाईपचा सम आहे. फक्त प्रेझेंटेशन वेगळं आहे. हा करून टाकू आपण आता. सेम आहे, म्हणजे आता जे केलं तशा टाईपच आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये एसॉपच आहे, तो जास्त इझी आहे. हे असे छोटे छोटे समजायचे. सो हा चॅप्टर ऑलमोस्ट संपलाय. एक सम बघू, बाकीचं उद्या करू. मेजर सम्स आर ओव्हर. हा एक सम ऍक्च्युली तुम्हालाच येईल, पण आपण डिस्कस करू. Only the sum looks big, but it's not.
ऍक्च्युअली इझी. इक्विटी सेटल्ड आहे म्हणजे एसऑप आहे. अंकिता होल्डिंग इंक grants 100 shares to each of its 500 employees on 1st Jan 2001. So किती ऑप्शन्स ग्रँट केलेत? 100 shares into 500. 100 shares per employee they are giving. Employee should remain in service during the vesting period. The shares will vest at the end of the first year if the earnings increase by 12%. So त्यांचं कंडिशन अशी आहे की पिरियड वाईज नाहीये. त्याने म्हटलंय की फर्स्ट इयरलाच तुम्हाला मिळतील शेअर्स, तुम्ही एक्सरसाइज करू शकाल. जर कंपनीचे अर्निंग 12% असतील फर्स्ट इयर, प्रॉफिट इज 12%, देन यू विल गेट इन द फर्स्ट इयर. सेकंड इयर वेस्ट होतील जर फर्स्ट इयर नाही झालं, पण सेकंड इयर कंपनीचे अर्निंग 20% पेक्षा जास्त ओव्हर 2 इयर पिरियड त्यांचं अर्निंग आहे. ओव्हर 2 इयर्स दे अर्न मोर दॅन 20%. त्यांच्या अर्निंग वाढले, तुम्हाला त्याच्यात बेस्ट होतील. नाहीतर मग थर्ड इयरला जर ओव्हरऑल 3 इयर पिरियड मध्ये 22%चा रिटर्न असेल, तर मग तुम्हाला तेव्हा बेस्ट होतील. सो सपोज फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरच 13% इन्क्रीज झालं अर्निंग मध्ये, आताचे अर्निंग आणि एंड ऑफ द इयर 13% ने वाढले, तर तेव्हाच तुम्ही एक्सरसाइज करू शकाल. नाही झालं तर सेकंड इयरच्या एंड पर्यंत थांबायला लागेल, जेव्हा तुमचे अर्निंग कंपनीचे अर्निंग 20% पेक्षा जास्त वाढतात ओव्हर द पिरियड ऑफ 2 इयर्स. तर तेही नाही झालं तर मग थर्ड इयरच्या एंडला थांबायला लागेल, जर कंपनीचे अर्निंग 22% पेक्षा जास्त झाले तर. सो इट इज बेस्ड ऑन दोज कंडिशन्स. आता फेअर व्हॅल्यू पर शेअर ऑन द ग्रँड डेट इज 122. म्हणजे ज्या दिवशी ग्रँड केला त्या दिवशी शेअरची व्हॅल्यू 122 आहे. मग इयर एंड, फर्स्ट इयर एंड, सेकंड इयर एंड, असं. इन 2001 अर्निंग 10% वाढले, सो ऑब्व्हियसली वेस्टिंग होणार नाही फर्स्ट इयर. अँड 29 एम्प्लॉईज लेफ्ट द ऑर्गनायझेशन. सो 29 एम्प्लॉईज सोडून पण गेले, तर ते तर डेफिनेटली एक्सरसाइज नाही करणार. सो फर्स्ट इयरच्या एंडला काय लायबिलिटी आहे? आता अशा केसमध्ये काय पकडतो आपण की फर्स्ट इयरच्या एंडला, तर फर्स्ट इयरला तर ऑब्व्हियसली एक्सरसाइज होत नाहीये. सो फर्स्ट इयरच्या एंडला वी हॅव टू रेकग्नाइज एज एक्सपेन्स अँड लायबिलिटी, अज्युमिंग की नेक्स्ट इयर वेस्ट होतील. The company expects that the shares will vest at the end of the second year, that is 2002. The company also expects that azul 31 employees will leave the organization on in the year 2002, and 440 employees will receive the shares at the end. They are expecting 440 employees will receive. At the end of 2002, पण कंपनीचे अर्निंग्स फक्त 18% नेच वाढतात, 20% पाहिजे, ते पण वेस्ट होणार नाही. Therefore, shares did not vest. Only 29 employees left the organization in 2002. मग कंपनी बिलीव्स की अजून 23 एम्प्लॉई विल लीव द ऑर्गनायझेशन नेक्स्ट इयर, अँड अर्निंग्स विल इन्क्रीज, फर्दर इन्क्रीज, सो दॅट अ परफॉर्मन्स टार्गेट अचीव्ह होईल. सो नेक्स्ट इयर ते म्हणतात की वेस्ट होतील. At the end of the 2003, only 21 employees have left the organization. Assume that the company's increase, the company's earnings increase to desired level. So last year ला ते वेस्ट होतात because earnings hit होतात, 22% earnings होतात, and the performance target met होतं. थर्ड इयरच्या एंडला बेस्ट होतात. सो फर्स्ट इयरला आपल्याला वाटतंय की नेक्स्ट इयर होईल, नेक्स्ट इयर वाटतं की थर्ड इयर होईल, आणि थर्ड इयरला फायनली होतात. प्लस एम्प्लॉईज आर लिव्हिंग ऑल्सो, दॅट ऑल्सो वी हॅव टू फिगर इन, कारण लायबिलिटी जेवढी कमी होईल. सो लेट्स सी हाऊ डू दॅट. आता बघा, जस्ट लुक ॲट द फर्स्ट इयर. 500 एम्प्लॉईज आहेत आपल्याकडे, टोटल एम्प्लॉईज वर सहीकडे 500. पहिल्या वर्षी लेफ्ट 29 आहे, आणि त्याच वर्षी दे आर एक्सपेक्टिंग, बघा इकडे दिलंय, 29 एम्प्लॉईज लेफ्ट, अँड कंपनी एक्सपेक्ट दॅट shares will vest at the end of 2002, next year vest होतील, आणि ऑल्सो दे एक्सपेक्ट 31 एम्प्लॉईज विल लीव द ऑर्गनायझेशन नेक्स्ट इयर. सो हे पण आपण आता काय फर्स्ट इयरच्या एंडला तर बेस्ट होत नाहीये, सो लायबिलिटी वी आर रेकॉर्डिंग. सो 29 तर गेले आणि अजून 31 जाणार आहेत नेक्स्ट इयर. सो हे आताच लायबिलिटी मध्ये आपण 440 एम्प्लॉईज पकडू. इफ यू सबट्रॅक्ट दिस 440 येतं. शेअर्स पर एम्प्लॉई 100 आहे, सो 440 इंटू 100 इंटू द प्राइस ऑन दॅट डेट 122. प्राइस चीज आहे, चेंज होत नाहीये, 122 पकडली त्याने, एकच व्हॅल्यू पकडले, पुढे व्हॅल्यू दिलीच नाही, सो हीच व्हॅल्यू आहे. सो वी आर एक्सपेक्टिंग नेक्स्ट इयर होणार ना, सो इंटू 1/2 करायचं, कारण बिकॉज दे आर एक्सपेक्टिंग सेकंड इयर होईल, सो इंटू 1/2. सो जस्ट मल्टिप्लाय 440 इंटू 100 इंटू 122 इंटू हाफ. दिस इज द अमाउंट, दिस इज द एक्सपेन्स दॅट विल बी रेकॉर्डेड. बघा येतंय का? येत आहे?
So first year we'll pass the entry employee benefit expense to आपलं जे रिझर्व जे क्रिएट करतो. ठीक आहे. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन रिझर्व. मग नेक्स्ट इयर 500. आता ते म्हणतायत की 29 एम्प्लॉईज फर्स्ट इयर गेले. नेक्स्ट इयर ते म्हणतायत की हे तर झालं. At the end of 2002, only 29 employees left the organization during 2002. So 2001 मध्ये 29 गेले. या वर्षी अजून 29 गेले. So 29 plus 29 घ्यायला लागेल. 58 होतं. बघा 29 plus 29 58 येते का? आणि प्लस दे आर एक्सपेक्टिंग, आणि या वर्षी बेस्ट नाही झालं, आणि दे आर एक्सपेक्टिंग की नेक्स्ट इयर 23 एम्प्लॉईज विल लिव्ह. सो 23 मायनस केलं गेलं. बघा आधी ऑलरेडी 500 मधून 29 गेलेच होते, आणि दे वर एक्सपेक्टिंग इन द फर्स्ट इयर की 31 विल गो इन द नेक्स्ट इयर. पण नेक्स्ट इयर एक तर वेस्ट झालं नाही, आणि 29 एम्प्लॉय अजून गेले. सो 58 विल बी आधीचं 29 प्लस आताच 29, आणि आता दे आर एक्सपेक्टिंग की नेक्स्ट इयर बेस्ट होईल, आणि नेक्स्ट इयर 23 एम्प्लॉईज जातील. सो 23 एम्प्लॉईज पण मायनस केले. सो 419 एम्प्लॉईज आर लेफ्ट. हे कळलं का बघा. Because they have said at the end of 2002, companies earnings increased by 18 and shares did not vest. Only 29 employees left during the organization. They are expecting 31, but 29 left. And company believes that additional 23 employees will leave in 2003. So 29 plus 29 58. आधी 29 गेले, मग यावर्षी परत 29 गेले, आणि 23 expected. So 419. So 419 into 100 shares into 122 into 2 by 3. Because आता next year we are expecting 2 by 3. So जी फिगर येते त्याच्यातून हे मायनस करायचं. विल गेट दिस. पण तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फिगर येईल, त्यातून आधीचं हे मायनस करा. विल गेट दिस. बघा येत आहे का? येत आहे. व्हेरी गुड. आणि थर्ड इयर त्याने म्हटलंय at the end of 2003 only 21 employees have left the organization. So 58 plus 21 करायला लागेल. So 500 minus 79. So finally 421 employees. ह्याच्या पुढे काही एक्सपेक्टेड नाही आहे कोणी सोडेल, कारण लास्ट इयर आणि बेस्ट पण झाले. 421 employees are finally. So 23 they were expecting to leave, but 21 left. So 421 into 100 into 120 3 by 3. किती अमाऊंट येते क्युम्युलेटिव्ह, त्यातून हे दोन्ही मायनस करा, ही अमाऊंट येईल. येत आहे. सो आता फक्त एंट्र्या कॅल्क्युलेशन दिलंय त्यांनी. एंट्र्या बघा. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स टू शेअर बेस्ड पेमेंट रिझर्व. आणि आता वी कॅन पास द एंट्री बिकॉज ऑलरेडी वी हॅव क्रिएटेड रिझर्व मध्ये भरपूर पैसे आहेत आपल्याकडे. शेअर कॅपिटल. गॉट इट. इझी. सो अशा टाईपचे आले तर समज येणार एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन अँड एंट्री. ओके, सो विल स्टॉप हिअर अँड कंटिन्यू टुमॉरो. हे तर आपलं झालंच आहे हा चॅप्टर. सो जर आपला लवकर झाला ते होईलच उद्या. विल स्टार्ट द न्यू चॅप्टर. ते असेच जाणार आहे. टॅक्स आणि हे पण असंच जाणार, याच लेवलचं जाणार. सो इट इज व्हेरी लाईट आणि इझी, आणि विल कीप इट लाईट. ठीक आहे. चलो सी यू टुमॉरो. ओके बाय.